जो लाईट दिसा लागला हा लाईट म्हणजे सूर्य समजायचा, ठीक आहे. हा लाईट म्हणजे सूर्य समजायचा आणि पृथ्वी जी गोल फिरायला लागलेली आहे ती स्वतःभोवती फिरते. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती प्रदक्षिणा करते, त्यावेळेस त्याला म्हणायचं परिवलन म्हणायचं. काय म्हणायचं? परिवलन. आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते, त्याला काय म्हणायचं? परिभ्रमण म्हणायचं. आता ही फास्ट दिसायला लागली तुम्हाला फिरताना, दिसते ना फास्ट? हो. पण ती फास्ट नाही फिरत, 24 तासामध्ये एक फेरी पूर्ण करते. म्हणून आपल्या पृथ्वीवर दिवस व रात्र होतात. कळलं तुम्हाला? हो. आणि लाईट दाखवलेला म्हणजे सूर्य आहे, तो एकाच ठिकाणी दाखवला ब्रह्मांडामध्ये, एकाच ठिकाणी. पण आपली सूर्यमाला ही जागा बदलते आहे. आता सूर्य एका ठिकाणी दिसतो आणि पूर्ण आपलं जे काही सूर्यमालेतील ग्रह तिच्या भोवती फिरत असतात, त्यातलाच एक ही पृथ्वी आहे, फास्ट मध्ये फिरताना दिसते ना. हो. ज्या वरती सूर्याची किरण पडतात त्या बाजूला दिवस आणि विरुद्ध बाजूला गेलं तर रात्र. बरोबर आहे? समोर आहे तर तो दिवस आणि विरुद्ध बाजूला गेला तर रात्र होते. म्हणून आपल्या पृथ्वीवर 24 तासामध्ये एक फेरी पूर्ण करत असताना सूर्याच्या दिशेला आला तर दिवस आणि पाठीमागच्या बाजूला गेलं तर रात्र होते. तरी कळालं तुम्हाला? सध्या काय आपण दिवस याचा अर्थ आपण सूर्याच्या बाजूला आलेलो आहे. हे कळालं तुम्हाला? या पृथ्वीवरती जो गोल दाखवलेला आहे त्यावरती देश आहेत, वेगवेगळ्या रंगामध्ये देश दाखवलेले आहेत. आपला भारत देश सुद्धा दिसतो. अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका. तुम्हाला 10वीला ब्राझील आहे. ब्राझीलचा देशाचा तुम्हाला अभ्यासक्रम आहे 10वीला. आणि याच्यावरती अलग अलग प्रकारे देशाचे आकार आणि देश दाखवलेले आहेत. म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे देश, कोणत्या देशावर दिवस उगवतो हे यातून आपल्याला समजतं. मुलांनो, आता या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसायला लागलं? या याच्यामध्ये पिंजरा आणि पोपट. बरोबर, पोपट दिसायला लागला, पिंजरा पण दिसायला लागला है ना. पिंजरा दिसला, पोपट बघा. आता पोपट पण दिसला. पोपट एका साईडला पोपट आहे, दुसऱ्या साईडला पिंजरा आहे ना. एका साईडला पोपट दिसला, दुसऱ्या साईडला पिंजरा आहे. आणि मग आता एका साईडला पोपट, दुसऱ्या साईडला पिंजरा आहे. जर का आपण यामध्ये फास्ट प्रोसेस केली, फास्ट, तर आपल्याला पिंजऱ्यामध्ये पोपट दिसतो. बरोबर आहे? पिंजऱ्यामध्ये पोपट दिसतो ना. पण वास्तविक तो पिंजऱ्यामध्ये आहे का? नाही, अजिबात नाही. पिंजऱ्यामध्ये नाही तो, एका साईडला. तर मग आता आपण याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली आणि तो जास्त जोरात फिरवला तर तो आपल्याला पिंजऱ्यात दिसतो. पोपट बाहेर दिसतो का? नाही दिसत, पिंजऱ्यामध्ये दिसतो. आता हा जो प्रयोग आहे तुम्हाला पिंजऱ्यामधला पोपट दिसायला लागला तुम्हाला, पण हे असं का दिसते आपल्याला? काय शास्त्रीय कारण काय आहे? तर या मागचं शास्त्रीय कारण आहे हा, ठीक आहे. म्हणजे दृष्टी सातत्याचा परिणाम जर आपल्या एक सारखीच दिसते. जस की आपण हे बघा, आता या डोळ्यासमोरून गेला आपल्याला हा, ठीक आहे. तर हा पोपट आपल्याला पिंजऱ्यात दिसतो. म्हणजे याची फिरण्याची गती किती फास्ट आहे ना. म्हणजे आपल्या डोळ्यासमोरून ते इतकं फास्ट जाताना दिसतं. जर आपल्या डोळ्यासमोरून एखादी गोष्ट जर वेगात गेली तर आपल्याला ती जोडलेली दिसते. जसे की आपण सिनेमा हॉलमध्ये गेलं आणि जर रील लावलेली असेल त्या व्यक्तीने, ऑपरेटरनं, तर ती रील अशी एक सारखी आपल्याला तो सिनेमा दिसतो आपल्याला. पण तो एक सारखा असतं का? नाही. आता मेमरी आलेली आहे, पण त्या काळामध्ये रील असायची. ती रील आपल्या डोळ्यासमोरून गेली पडद्यावरून की आपल्याला ते सर्व सिनेमा एक सारखा दिसायचा. बरोबर आहे? थिएटरमध्ये. आता तसं या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे हा दृष्टी सातत्याचा परिणाम आहे. कोणता परिणाम आहे? दृष्टी सातत्याचा परिणाम आहे. एखादी गोष्ट आपल्या समोरून अति वेगामध्ये गेली तर आपल्याला ती एकच आहे असं दिसते. उदाहरणार्थ अगरबत्ती आपण रात्रीला पेटवली आणि अशी गोल फिरवली तर आपल्याला रिंगण दिसतं, वर्तुळ दिसतं. बरोबर आहे? कारण ती एकच असते पण रिंगण दिसते की नाही. तो पण दृष्टी सातत्याचा परिणाम आहे. हे तुम्हाला कळाला? पोपट पिंजऱ्यात आहे का बाहेर आहे? आता सध्या पिंजऱ्यात. आणि बंद केल्यानंतर बाहेर. म्हणजे जसे आपण त्याची गती कमी केली की बाहेर दिसतो, आणि असं फास्ट मध्ये जर दाखवलं तर पिंजऱ्यात दिसतो. तुम्हाला समजला दृष्टी सातत्याचा परिणाम? ठीक आहे.